नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर 5 जुलै रोजी आपण सबंध महाराष्ट्रानं बघितलं असाल की ठाकरेंचं महामिलन झालं. तब्बल 20 वर्षानंतर हे बंधू एकत्र स्टेज शेअर करताना सबंध महाराष्ट्राने बघितलं. तर या ठाकरेंच्या महामिलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात, त्याचबरोबर आगामी मुंबई महानगरपालिकेत राजकीय समीकरणं कशी बदलतील किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होतील याबाबत चर्चा आपण आजच्या भागात करणार आहोत. तर गेल्या महिनाभरापासून आपण बघितलं असाल की महायुती सरकारकडून मुलांच्या शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सक्ती किंवा त्रिभाषा हे सूत्र, त्याचबरोबर हिंदी भाषेची सक्ती हे शैक्षणिक धोरणात अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सरकारकडून होत्या. यावरती महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष, त्याचबरोबर प्रादेशिक पक्ष यांनी एकत्र येऊन लढा उभा केल्यामुळे व सर्वसामान्य जनतेने देखील भावना व्यक्त केल्यामुळे सरकारला या सर्वांच्या पुढे झुकावं लागलं व अखेर हा हिंदी भाषा सक्तीचा व त्रिभाषा सूत्राचा निर्णय सरकारला रद्द करावा लागला. या आंदोलन उभं करणाऱ्या पक्षामध्ये प्रामुख्यानं होते ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, हे सर्व पक्षांनी मिळून 5 जुलै रोजी मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र मोर्चा निघायच्या आधीच 4 दिवस पहिले सरकारनं हे शैक्षणिक धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावरती 5 तारखेला मोर्चा कॅन्सल करून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा घेतला. वरळी डोम येथे हा विजयी मेळावा आयोजित केला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष अशा बऱ्याच पक्षांचे नेते या कार्यक्रमात दिसले व सर्व महाराष्ट्रातील जनतेला हे बंधू म्हणजे एकत्र कधी येतील याबाबत एक उत्सुकता होती. तर अखेर मराठीच्या मुद्द्यावरती हे बंधू एकत्र आल्यामुळे लोकांना एक आनंददायी क्षण असा होता. आता या मनसेच्या महाविकास आघाडीतील एंट्रीमुळे किंवा राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काय नेमकं परिणाम होतील किंवा काय दूरगामी परिणाम होतील याबाबत आपण पाहूयात. तर सर्वप्रथम विधानसभा व त्यानंतर महानगरपालिका अशा 2 पार्ट्समध्ये आपण आजच्या भागात हे विश्लेषण ऐकणार आहोत. तर प्रथम विधानसभा इलेक्शनमध्ये मनसे महाविकास आघाडीत आल्यामुळे नेमकं काय बदल होईल हे पाहूयात. तर नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा उडालेला आपण बघितला. जर रिझल्ट आपण बघितला असाल तर महायुती क्लीन स्वीप म्हणजे थम्पिंग मेजॉरिटी महायुतीला मिळाली. भाजपला 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 जागा, एनसीपी अजित पवार 41 जागा, जनसुराज्य शक्ती विनय कोरे यांचा 2 जागा, राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर यांचा 1 जागा, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष रवी राणा यांचा 1 जागा, त्यानंतर राजर्षी शाहू विकास आघाडी हे राजेंद्र पाटील यड्रावकर यांची त्यांना 1 जागा, असं एकूण थम्पिंग मेजॉरिटी महायुतीला मिळाली. तर महाविकास आघाडीला काँग्रेस 16, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 20, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 10, समाजवादी पार्टीला 2, शेतकरी कामगार पक्ष 1,
त्यानंतर CPM 1, असं प्रचंड प्रमाणात धुव्वा उडालेला आपण बघितला. यामध्ये 49.30% इतकं मतदान महायुतीला झालं, तर 35.16% मतदान महाविकास आघाडीला झालं. या इलेक्शन मध्ये मनसेनं 125 जागा लढवल्या होत्या. यापैकी एकही जागा मनसेच्या आल्या नाहीत. केवळ 1.55% इतकंच मतदान मिळालं. तर मनसेचे 125 पैकी केवळ 3च उमेदवार डिपॉझिट वाचू शकले. एक पहिले शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, ते दुसरे आले म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेजी अजय चौधरी तिथे निवडून आले. त्यानंतर दुसरा जो मतदारसंघ होता तो म्हणजे कल्याण ग्रामीण, तिथे विद्यमान आमदार राजू पाटील हे पराभूत झाले, ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले, त्यांनी डिपॉझिट वाचवलं. व तिसरं ठाणे विधानसभा मतदारसंघातून, ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून अविनाश जाधव यांनी डिपॉझिट वाचवलं, ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 42,500 इतकी मतं मिळाली त्यांना. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा म्हणजे क्लीन स्वीप म्हणजे पूर्णपणे धुव्वा सुपडा साफ झालेला या इलेक्शन मध्ये आपण बघितलं. आता विधानसभा इलेक्शनच्या दृष्टीनं जर विचार केला तर सर्वप्रथम मनसेचा इलेक्ट्रॉल परफॉर्मन्स आपण जाणून घेऊयात. तर 2006 साली मनसे, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. 2009 ला पहिली विधानसभा लढली. त्यावेळी पहिल्याच विधानसभेत ऐतिहासिक कामगिरी त्यांनी केली. 5.71% मिळवत 13 जागा जिंकल्या. 2014च्या इलेक्शन मध्ये त्यांचा परफॉर्मन्स कमी आला. 3.15% इतकी मतदान झाले, म्हणजे 9च्या तुलनेत 2% मतदान कमी, 2.5% मतदान कमी झालं व केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. 2019 ला अजून 1% कमी झाले, 2.25% व केवळ एक जागा मिळाली. व 2024 ला 1.55% इतकी मतं मिळाली व एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. तर या 2024च्या निकालाच्या अनुषंगानं एकूण 18 जागा अशा आहेत की ज्यामध्ये मनसे आल्यामुळं महाविकास आघाडी ही विजयाच्या स्थितीत येताना दिसत आहे. यामध्ये मुंबई विधानसभेमध्ये 36 पैकी 15 विधानसभा जिथं अशा आहेत की मनसे आल्यामुळं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस यांना ऍडव्हान्टेज मिळताना दिसत आहे. म्हणजे या 15 जागा आम्ही शिवसेना जेवढ्या जागा जिंकलेल्या आहेत, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस, ते सोडूनच्या 15 जागा बोलतोय. कारण की आता एकूण 36 जागेपैकी 20 ठिकाणी महायुती विजयी झाली, तर 16 ठिकाणी महाविकास आघाडी विजयी झाली होती. तर या 16 सोडून 15 ठिकाणी मनसे आल्यामुळं महाविकास आघाडी ही विनिंग सिच्युएशनला येताना दिसत आहे. त्याचबरोबर या 15 जागा कोणत्या ते बघूया. तर 15 जागा आपण पहिला सुरुवातीला बघूयात कोणत्या आहेत. त्या मुंबई महापालिका क्षेत्रातील पहिली मुलुंड, त्यानंतर भांडूप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, वेलेपार्ले, चांदिवली, वांद्रे पश्चिम, गोरेगाव, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, बोरिवली, दहिसर, मागाटणे, कांदिवली पूर्व, चारकोप, या 15 जागा मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील आहेत. तर ठाणे महानगरपालिकेतील ठाणे विधानसभा, ठाणे शहर विधानसभा ही मनसे एकत्र आल्यामुळं विनिंग सिच्युएशनला जाऊ शकते. त्यानंतर नाशिक पश्चिम व कल्याण ग्रामीण, म्हणजे अशा केवळ 18 जागा फक्त विधानसभेमध्ये मनसे आल्यामुळे चेंज होताना दिसत आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बघितलं तर मनसे महाविकास आघाडीत आल्यामुळं इतका ड्रास्टिक चेंज होताना दिसत नाही. मात्र मनसेच्या मदतीनं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीला मुंबई महानगरपालिका
ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व नाशिक महानगरपालिका या 4 महानगरपालिकेत मात्र ऍडव्हान्टेज मिळताना दिसत आहे व सत्तेच्या आसपास किंवा सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत महाविकास आघाडी मनसे आल्यामुळं होताना दिसत आहे. तर महापालिकेच्या दृष्टीनं पहिला बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे मुंबई महानगरपालिका आपण पहिला बघूया. तर मुंबई महानगरपालिकेला मनसेचा इलेक्ट्रॉल परफॉर्मन्स बघितला असाल तर 2 इलेक्शन आतापर्यंत मनसेनं महानगरपालिकेच्या मुंबईच्या लढवलेल्या आहेत. 2012ला पहिल्याच इलेक्शनला मनसेला 27 जागा मिळाल्या, तर दुसऱ्या 2017च्या इलेक्शनला 7 जागा मिळाल्या. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेचा परफॉर्मन्स विधानसभेच्या तुलनेनं चांगला आहे. आता सध्या पक्षीय बलाबल बघितलं मुंबई महानगरपालिकेचं तर सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षफुटीनंतर व अजित पवार यांच्या पक्षफुटीनंतर त्या पक्षीय बलाबलाला महत्व इतकं उरलेलं नाहीये. कारण की शिवसेनेचे त्यावेळी 84 नगरसेवक आले होते 2017च्या इलेक्शनला, भाजपचे 82, काँग्रेसचे 31, राष्ट्रवादीचे 9, मनसेचे 7, समाजवादीचे 6, MIMचे 2, त्यानंतर अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेचे 1 व अपक्ष 5. त्यामुळं अपक्ष, शिवसेना व भाजपच्या बाहेरून पाठिंब्यामुळे व मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फोडले होते. त्यामुळं शिवसेनेनं त्यावेळी सत्ता मिळवली होती. मात्र यापैकी या आता 95-96 नगरसेवकांपैकी जवळपास 75 ते 80 नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरेंच्याकडे आता 15 ते 20 नगरसेवकच उरले आहेत. त्यामुळे आत्ताचे 15 ते 20 नगरसेवक नवीन चेहरे व मनसेचे जे साथ असेल किंवा मनसेचे जे उमेदवार असतील यांच्या संगतीनं व काँग्रेसच्या मदतीनं आता त्यांना मुंबई महानगरपालिका मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. मात्र मनसेच्या एंट्रीमुळं मुंबई भागात जवळपास एक 8 ते 10% मतदान हे मनसेचे फिक्स वोटर्स मानले जातात. निश्चितपणे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला एक ऍडव्हान्टेज मिळू शकतं. आता सध्याच्या घडीला जवळपास 30% मराठी मतदार हे मुंबई महापालिकेत आहेत व अमराठी मतदारांपैकी काँग्रेसकडं व राष्ट्रवादीकडे असणारे काही अमराठी मतदार, समाजवादी पार्टीकडे असणारे अमराठी मतदार यांच्या मदतीनं आता शिवसेनेला तिथं सत्ता मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. यानंतर ठाणे महानगरपालिका आपण बघू शकतो. ठाणेमध्ये देखील आता सर्व जे 67 शिवसेनेचे नगरसेवक आता त्यावेळी निवडून आले होते, 67, राष्ट्रवादीचे 34, भाजपचे 23, काँग्रेसचे 3, MIMचे 2 व अपक्ष 2 असे, त्यापैकी शिवसेनेचे 67 सर्व नगरसेवक आता सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळं तिथं देखील आता सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद ही खूप कमी झालेली आहे. खूप डॅमेज एकनाथ शिंदे यांच्यामुळं किंवा प्रताप सरनाईक यांच्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तिथं झालेला आहे. तर हे भरून काढायचं झालं असेल तर मनसेची गरज त्यांना लागेल. मात्र ठाणे मुंबई पालिकेपेक्षा दयनीय अवस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची ठाणे महानगरपालिकेत झालेली आपण बघतोय. तर ही नवीन उभारी मनसेच्या मदतीनं ते घेऊ शकतील. मात्र मुंबई सारखा चांगला परफॉर्मन्स त्यांना ठाणेमध्ये मात्र करता येणार नाही. त्यानंतर महत्वाची जी आहे ती म्हणजे नाशिक महानगरपालिका. तर नाशिक महानगरपालिकेला 2017च्या इलेक्शनला पक्षीय बलाबल असं होतं की BJPला 66, शिवसेना 35, राष्ट्रवादी 6, काँग्रेस 6, मनसे 5, अपक्ष 3. या इथे 2012ला मनसेला 35 जागा मिळाल्या होत्या व त्या मनसेनं
इतर पक्षांच्या पाठिंब्यावरती महापालिकेवर सत्ता मिळवली होती. पहिल्यांदाच कोणत्या तरी महानगरपालिकेवर सत्ता मनसेनं नाशिकच्या रूपानं मिळवली होती. मात्र 2007च्या इलेक्शनमध्ये त्यांचे बरेचसे नगरसेवक हे शिवसेना व भाजपमध्ये व शिवसेनेत गेले व पक्षाला खिंडार पडलं. मात्र तरी देखील 5 नगरसेवक 2017ला त्यांचे निवडून आले होते. यावेळी मात्र बऱ्यापैकी शिवसेनेसोबत ते आल्यामुळे पुन्हा एकदा त्यांची संख्या वाढू शकते व मनसे व शिवसेना हे कॉम्बिनेशनमुळं, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीमुळं महायुतीला महाविकास आघाडी नक्कीच नाशिकमध्ये देखील एक टफ फाईट देऊ शकते. यानंतर चौथी महानगरपालिका आहे ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका. यामध्ये मनसेनं मुंबई पेक्षाही चांगलं परफॉर्मन्स मनसेचं या महानगरपालिकेत राहिलेलं आहे. या 2015 साली ही शेवटची इलेक्शन झाली होती. म्हणजे 2020 पासून 5 वर्ष झालं आता कल्याण डोंबिवलीमध्ये प्रशासक आहे. शिवसेनेला 52 जागा मिळाल्या होत्या, भाजपला 42, मनसेला 9, काँग्रेसला 4, राष्ट्रवादीला 2, MIM ला 4, बसपाला 1 व इतर 7. यामध्ये देखील हे सर्व नगरसेवक आता सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. त्यामुळे इथे देखील शिवसेनेला नवीन पर्याय शोधावे लागणार आहेत, उमेदवार नवीन शोधावे लागणार आहेत. त्याचबरोबर मनसेचा जो कॅडर आहे त्यांना घेऊन इथं त्यांना एक शिवसेनेसमोर व भाजपसमोर आव्हान निर्माण करावं लागणार आहे. म्हणजे एकंदरीतच आपण बघितलं असाल की महाराष्ट्राच्या या म्हणजे ठाकरे परिवाराच्या महामिलनामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मात्र काही फरक पडताना दिसत नाही, इतका ड्रास्टिक चेंज होताना दिसत नाही. मात्र मुंबई, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व नाशिक महानगरपालिका या 3 महानगरपालिकेमध्ये मात्र खूप चांगला बदल किंवा चांगली समीकरणं मनसेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीमुळे होताना दिसत आहे. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका व पुणे महानगरपालिका इथे देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला थोडंफार फायदा मनसेमुळं होताना दिसून येत आहे. त्यामुळं जो मेट्रो सिटी किंवा शहरी भाग आहे मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक व पुणे या भागात मनसेच्या उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या एकत्र येण्यामुळे निश्चितपणे विरोधी पक्षातील महाविकास आघाडीला फायदा होताना दिसेल. फक्त महानगरपालिकेला हा फायदा दिसेल. मात्र विधानसभा निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन असतील यामध्ये देखील मात्र मनसेच्या येण्यामुळे काय फायदा होताना दिसणार नाही. त्यामुळं आजच्या भागामध्ये आपण बघितलं असेल की या ठाकरेंच्या महामिलनामुळं काय समीकरणं महाराष्ट्रात घडतील याबाबत आपण विस्तृत अशी चर्चा केली. विधानसभा, महानगरपालिका यामध्ये नेमकं काय सिच्युएशन होईल याबाबत आपण डिटेल अशी विस्तृत चर्चा केली. तर आजचा भाग आवडला असेल तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा. त्याचबरोबर आपला काय अभिप्राय असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपला अभिप्राय नोंदवा. आमचं चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन जे व्हिडिओज आम्ही अपलोड करू ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.